आपल्यासोबत मनसेचे नेते नयन कदम देखील जोडले गेलेत। नयनजी, राज ठाकरे यांनी जे सकाळी वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याविरोधात आता जे मराठा आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत। त्यांचं असं म्हणणं आहे की राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी। दुसऱ्या बाजूला नेते मंडळी देखील टीका करतायत की राज ठाकरे यांनी नेमका मराठा आरक्षणाचा अभ्यास करावा आणि नंतरच वक्तव्य करावी। तुमची प्रतिक्रिया काय? तर आपण पुन्हा एकदा बाळासाहेब सराटे यांच्याकडे जाणार आहोत। तर बाळासाहेब जी, आपण बघितलं राज ठाकरे यांचं हे वक्तव्य झालं आणि त्यानंतर मराठा आंदोलक हे आक्रमक झाले असतील, पण काय वाटतं की नेमकं राज ठाकरे यांनी हे वक्तव्य का केलं असावं? नाही, हे सरळ जे सरकार प्रेरित जे लोक आहेत, म्हणजे राज ठाकरे तर सरकारचा भाग आहेत, ते आता विरोधात बोलतात, म्हणजे जनमताचं ध्रुवीकरण होऊ नये म्हणून ते करत आहेत। परंतु मुळामध्ये महाराष्ट्रात असे इलेक्शनच्या तोंडावर वाद लावण्यासाठी जर असे नेते बोलत असतील ते दुर्दैवाची गोष्ट आहे। माझा जो अधुरा मुद्दा राहिला की सरकार काही देतंय पण ते अर्धवट देतंय आणि जनतेला विश्वासात घेत नाही। त्यांचे दोन दोष आहेत। एक म्हणजे त्यांनी राज्यात आरक्षण दिलं तर केंद्रामध्ये एसीबीसी यादीमध्ये समावेशासाठी त्यांनी शिफारस करायला पाहिजे होती, ती शिफारस त्यांनी अद्याप केलेली नाही। आणि मराठवाड्यातल्या लोकांचे नेमके काय प्रश्न आहे ते मराठवाड्यात बसून त्यांना विचारात घ्यावे लागतील। तिकडे सरकार दिल्ली मुंबईत बसून हे प्रश्न समजून घेऊ शकत नाहीये। जरांगे पाटील काय बोलतात एवढ्या एका गोष्टीकडे न बघता त्यांनी समाजाशी पण संवाद केला पाहिजे। इथल्या लोकांचे प्रश्न जे आहेत ते जमिनीवरचे प्रश्न पण समजून घेतले पाहिजे आणि ते प्रश्न सरकार समजून घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडतंय। नक्कीच बाळासाहेबजी, की आपण अपेक्षा करूयात नेमके मराठा आरक्षण संदर्भातली मुद्दे काय आहे ते समजून घेतले जातील आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढला जाईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर धाराशिव मधली आपण हे दृश्य बघतोय। राज ठाकरेंविरोधामध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरेंनी मराठा आरक्षण संदर्भामध्ये जे वक्तव्य केलेलं होतं त्यावरून हे मराठा आंदोलक आक्रमक झाले। ज्या ठिकाणी राज ठाकरे मुक्कामी आहेत त्या हॉटेल बाहेर आता या मराठा आंदोलकांनी ठिय्या मांडलेला आहे। जोवर राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत आपण इथून जाणार नाही अशी भूमिका या मराठा आंदोलकांनी घेतली। तर आपल्यासोबत डॉक्टर गणेश गोळेकर जोडलेले गेले आहेत। मराठा आंदोलक आपल्यासोबत जोडले गेले आहेत। गणेश गोळेकरजी, आपण बघतोय धाराशिवमध्ये मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरेंनी सकाळीच आपलं असं वक्तव्य केलेलं होतं की राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही। हे वक्तव्य नेमकं काय आहे ते आपण ऐकणार आहोत आणि या वक्तव्यावर तुमची नेमकी प्रतिक्रिया ती तुम्ही द्याल। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय, म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो की इथे आमच्याकडे शेतकरी आत्महत्या करतायत, त्याच्याकडे आपल्याकडे लक्ष द्यायला नाहीये। आपल्याकडे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत पण आपल्या तरुणांना महाराष्ट्रातल्या माहिती नाही कुठे होत आहेत। महाराष्ट्रामध्ये असलेले जे उद्योग आहेत याच्यामध्ये बाहेरच्यांना कळतं की इथे नोकऱ्या आहेत आणि माझ्या महाराष्ट्रातल्या पोरांना कळत नाही। मी नेहमी सांगत आलो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुलामुलींना पहिल्यांदा प्राधान्य द्या, 100%। उरल्या तर बाहेरच्यांना बोलवा। मी काय देश तोडायचा विचार नाही करत आहे। गणेशजी, तुम्ही आता ऐकलं असेल राज ठाकरे यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे आणि या राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर हा संपूर्ण संताप उफाळल्याचं पाहायला मिळतंय। तुमची प्रतिक्रिया काय? मुळामध्ये राज ठाकरे साहेब हे मोठे नेते आहेत, मात्र त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे। सरकारी सेवेमध्ये या ठिकाणी जे आरक्षण आहे हे महाराष्ट्रातील जनतेसाठी आहे, महाराष्ट्रातील लोकांसाठी आहे आणि महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही असं कसं काय ते म्हणू शकतात? म्हणजे मराठा समाजाची अत्यंत वाताहत झालेली आहे, अत्यंत दुरावस्था झालेली आहे, तो प्रचंड पिछाडीवर फेकला गेलेला आहे आणि असं असताना फक्त ते खासगी उद्योगामध्ये समोर ठेवून किंवा खासगी बाजू समोर ठेवून, कारखाने समोर ठेवून बाहेरचे लोक येत आहेत। या अनुषंगानं महाराष्ट्रातील लोकांना आणि विशेषतः सध्या मराठा समाजासाठी ही न्याय मागणी आहे। असं आंदोलन उच्च कोटीवर पोहोचलेलं असताना एका जबाबदार नेत्यानं बोलणं म्हणजे हे अत्यंत खेदाची बाब असं म्हणावं लागेल।
गणेश, या संपूर्ण आरक्षणाच्या मुद्द्यावर आपण जर बघितलं तर अल्टिमेटमवर अल्टिमेटम दिले जातात। सरकार म्हणते आम्ही तोडगा काढू, मात्र केवळ आपण आरोप प्रत्यारोप होताना बघतोय, तोडगा कुठेच निघताना दिसत नाहीये। आंदोलकाचं काम आहे की सरकारवर विश्वास ठेवणं। सरकारनं मनोज जरांगे पाटलाचं शेवटचं उपोषण, आमरण उपोषण मागे घेताना 2 महिन्याचा अवधी मागितला होता। जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा अवधी दिला आणि पुन्हा 10 दिवसानंतर आमरण उपोषणाला बसले। समाजाच्या विनंतीला मान देऊन पुन्हा ते उपोषण परत घेतलं आणि सरकारला गणेशजी, नक्कीच तर आपण अपेक्षा करूयात की या मराठा आरक्षणाच्या विषयावर तोडगा निघेल। तर आपण या विषयाची अधिक अपडेट घेणार। राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक झालेत। धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंविरोधात आंदोलन पुकारले। मराठा आंदोलक संतप्त झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांना भेटायला बोलावलं। राज ठाकरे असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही असं मत राज ठाकरेंनी व्यक्त केलं होतं आणि त्यानंतर आता मराठा आंदोलक आक्रमक झाले। मराठा आंदोलन हा सध्या महाराष्ट्रातला अत्यंत ज्वलंत विषय आहे। गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाचा महाराष्ट्राच्या केवळ सामाजिकच नव्हे तर राजकीय वर्तुळातही परिणाम होत असल्याचं आपण पाहतो आहोत। विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये या आरक्षणाचे पडसाद पाहायला मिळाले। त्यानंतर आता राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र। तर मराठा समाजात ज्यामुळे संतापाची लाट उसळली आहे ते राज ठाकरेंचं नेमकं विधान काय आहे, ते नेमकं काय म्हणाले, ऐकूया। मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणामध्ये आहेत की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरजच नाही। मूळच्या लोकसंख्येसाठी नाही होत, बाहेरून भरून आलेल्या लोकसंख्येसाठी होते ना। म्हणजे आपला सर्वाधिक राज्याचा पैसा खर्च होतोय, म्हणजे बाहेरून येणाऱ्या लोकांचा लोंढा हा किती मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मग ते तिथे त्या शहरांमध्ये आल्यानंतर त्यांची व्यवस्था लावण्यातच सरकारचा पैसा इतका खर्च होतो। तर धाराशिवच्या या हॉटेलमधली ही थेट दृश्य आहेत जिथे राज ठाकरे थांबलेले आहेत। त्यांना भेटण्यासाठी मराठा आंदोलक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता पुढे काय होतं, राज ठाकरे नेमकी आपली भूमिका त्यांना स्पष्ट करतात। मनसेच्या वतीने या भूमिकेबाबत अधिक काही स्पष्टीकरण दिलं जातं की आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं ते सांगतात। या सगळ्याची उत्सुकता असणार आहे। मात्र गेल्या काही तासांमध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण नजरा लागलेल्या त्या धाराशिवमधल्या या घटनेकडे राज ठाकरेंनी आज सकाळी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर आज दिवसभर त्याचे उमटत असणारे परिणाम हा आजची सगळ्यात मोठी बातमी आहे जी आपण पाहतो आहोत। मराठा आंदोलक आता हॉटेलमध्ये घुसलेले आहेत आणि राज ठाकरेंना जाब विचारण्याच्या मानसिकतेतून तयारीतून हे आंदोलक या हॉटेलमध्ये आले। राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय, अशा प्रकारची विधानं का केली जातात, असा जाब मराठा आरक्षणाचे समर्थक आणि आंदोलक गेल्या काही तासांपासून विचारतात। पुढारी न्यूजवर ज्या मराठा आंदोलकांनी आणि मराठा आरक्षणाबाबतच्या अभ्यासकांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी सुद्धा याच प्रकारची वक्तव्य या प्रकारची वक्तव्य करणं अनावश्यक आहे, ती टाळली जायला हवीत। अशामुळे वातावरण अनावश्यकरित्या तापू शकतं अशा प्रकारची चिंता व्यक्त केलेली होती। एकीकडे मराठा समाज गेल्या काही वर्षांपासून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी लढा देत असताना राज ठाकरे सारख्या नेत्यांनी अशा प्रकारची विधानं करणं हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देखील काही वेळापूर्वीच बाळासाहेब सराटे यांनी सुद्धा पुढारी न्यूजशी बोलताना दिली आणि त्यानंतर आता या सगळ्या घडामोडी पुढे कसं वळण घेतात याची उत्सुकता असणार आहे। राज ठाकरेंनी खरं तर आरक्षण आणि परप्रांतीय हे 2 मुद्दे एकत्रित करून आपलं मत व्यक्त केलेलं होतं। सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये मुबलक प्रमाणात असताना, इतक्या मुबलक प्रमाणात या गोष्टी महाराष्ट्रामध्ये आहेत की आपल्याला आरक्षणाची गरजच नाही अशा प्रकारचं विधान राज ठाकरेंनी केलं होतं आणि हा मुद्दा पुढे नेऊन त्यांनी परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रातल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर येणारा लोड, त्याच्यामुळे येणारा ताण या मुद्द्यांशी नेऊन जोडलेला होता। त्यामुळे स्पेसिफिकली मराठा आरक्षणाबाबत जरी राज ठाकरे बोलले नाहीत असा युक्तिवाद मनसेकडून केला जात असला किंवा केला जाऊ शकेल, तरी सुद्धा आरक्षणाची गरज नाही हे 3 शब्द राज ठाकरेंचे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे वादग्रस्त ठरलेले आहेत आणि त्यामुळे आरक्षणासाठी लढा देणाऱ्या तमाम मराठा समाजाला आलेला संताप आता व्यक्त होताना दिसतो आहे।
राज ठाकरे धाराशिवमध्ये ज्या हॉटेलमध्ये उतरलेत त्या हॉटेलमध्ये आता मराठा आंदोलक पोहोचलेले आहेत आणि राज ठाकरेंची भूमिका जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतायत। राज ठाकरे आता या आंदोलकांना भेटणार का? राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार का की मनसेच्या वतीने इतर काही नेते याविषयी आपली भूमिका स्पष्ट करणार आणि राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचं होतं हे उलगडून सांगण्याचा प्रयत्न करणार? या सगळ्या गोष्टींची सध्या उत्सुकता आहे। मात्र या क्षणाची ही दृश्य त्या हॉटेलमधून ज्या ठिकाणी राज ठाकरे उतरलेले आहेत। दरम्यान याविषयीच्या दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया राज ठाकरेंच्या वक्तव्याचा, त्यातली पहिली प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांची आणि दुसरी प्रकाश आंबेडकर यांची। या सुद्धा दोन्ही प्रतिक्रिया बोलक्या आहेत। आपण पाहूया हे दोन्ही नेते काय म्हणाले। अशा व्यक्तीला मी असं म्हणणार आहे की सरळ सरळ ताडापोटा लागला पाहिजे। बघा, हे ब्रेकअप ऑफ द नेशन सरकारने मागे पुढे न बघता अशाना असारा आतमध्ये टाकून मोकळं झालं पाहिजे। महाराष्ट्रातला माणूस सुद्धा युपी मध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस ओडिशामध्ये आहे, महाराष्ट्रातला माणूस पश्चिम बंगालमध्ये आहे आणि महाराष्ट्राचा माणूस प्रचंड मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये सुद्धा आहे, नाही असं नाही। त्यांचं काय करायचं? त्याच्यामुळे UAPA कायदा जो आहे आणि नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट यांना लागला पाहिजे। माझ्या मनात ताडा नॅशनल सिक्युरिटी ऍक्ट ताबडतोब लागला पाहिजे। डोके कोण फोडतो त्यांचाच मित्र भडकवतो, त्यांना सांगा म्हणाल। मराठ्यांना काय सांगण्याची आवश्यकता नाही। मराठी फक्त हक्क माग आणि तुमचा मित्र ज्याला तुम्ही रोज भेटताय सागर बंगल्यावर जाऊन ते डोके भडकवते। हे मराठ्यांचे नेते जरा विरोधात घातलेत, ओबीसीचे नेते घातलेत, त्यांना थोडं सांगा। मराठ्यांना दोष द्यायचं काम तुम्ही पण नका करू। त्यांच्यावर बोलत बी नाहीत आम्ही, ज्यांना आरक्षणाचं काही कळतच नाही मला काय बोलावं। आणि या सगळ्याविषयी बोलण्यासाठी डॉक्टर गणेश गोळेकर जी आपल्या सोबत आहेत, मराठा आंदोलक आहेत, मराठा आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा आहेत। गणेशजी, राज ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये दोन मुद्दे आहेत। पहिला आहे आरक्षणाची गरज आणि दुसरा आहे परप्रांतीयांमुळे येणारा इन्फ्रास्ट्रक्चरचा लोड। मुळात या दोन मुद्द्यांचा एकमेकांशी संबंध आहे असं तुम्हाला वाटतं का? राज ठाकरे आरक्षण विरोधी बोललेत असं तुम्हाला म्हणायचं आहे की राज ठाकरेंना काही वेगळंच म्हणायचं असावं असं तुम्हाला वाटतंय? आपली प्रतिक्रिया या सगळ्यात। राज ठाकरेंनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे खेदजनक आहे, संतापजनक आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन हे उच्च कोटीवर पोहोचलेलं आहे आणि अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही असं म्हणणं म्हणजे या आंदोलनावर हे जाणून बुजून त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची मराठा आरक्षणावर वक्तव्य केलेली आहेत, म्हणजे हे नवीन नाही। मात्र आज त्यांनी जी गफलत केलेली आहे तर त्यांनी खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या आणि सरकारी क्षेत्रातील नोकऱ्या याच्यातील फरकच त्यांना कळालेला नाही की काय, अशी शंका या ठिकाणी निर्माण होते। त्यांना त्यांचे जे सल्लागार आहेत त्यांनी एकदा आरक्षण काय हे एकदा त्यांना समजून सांगावं। आणि सध्या मराठा समाज अत्यंत मागास अवस्थेत आहे, अत्यंत दुर्लक्षित आहे आणि निर्णायक वळणावर आंदोलन आहे। अशा वेळेस राज ठाकरे सारख्या जबाबदार व्यक्तीनं हे या गोष्टीचं भान या ठिकाणी ठेवलं पाहिजे। धन्यवाद डॉक्टर गणेश गोळेकरजी। राज ठाकरेंच्या सल्लागारांनी आरक्षण म्हणजे काय हे त्यांना समजावून सांगावं असा टोमणा वजा सल्ला डॉक्टर गणेश गोळेकर यांनी दिलेला आहे आता दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये। आपल्यासोबत फोन लाईनवरून RPIचे नेते सचिन खरात देखील आहेत। सचिनजी, आपण कसं पाहता राज ठाकरेंच्या या प्रतिक्रियेकडे? मुळात सकाळी मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य केलं आहे असे समजते, परंतु आरक्षणाची गरज नाही कारण मुळातच माननीय राज ठाकरे हे आरक्षण विरोधी आहेत। त्यांचं जर मध्यंतरी जे विधान होतं ते तपासून जर पाहिलं पिंपरी चिंचवड मधलं, माननीय माजी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करून ओबीसी समाजाला आरक्षण दिलं, परंतु त्याच VP सिंगांना त्यांनी नालायक शब्दाचा उल्लेख केला, अत्यंत खालच्या शब्दाचा त्यांनी उल्लेख केला आणि याचा अर्थ त्यांनी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता। याचा अर्थ ते नक्की आरक्षणाचे विरोधक आहेत। पण मध्यंतरी ज्यावेळेस मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले त्यावेळेस त्यांनी तात्काळ त्यांची भेट घेतली, तिथे जाऊन चमकोगिरी केली आणि मागणी केली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। परंतु आज ते म्हणतात
आज म्हणतात की आरक्षणाची महाराष्ट्राला गरज नाही, याचा अर्थ माझं स्पष्ट मत आहे की ते पलटूराम आहेत आणि त्यांना कुणीही गांभीर्याने घेऊ नये। आणि दुसरी म्हणजे आज एक समजत आहे की त्यांना धाराशिवमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते त्यांना प्रश्न विचारण्यासाठी गेले आहेत। मुळात ते आरक्षण विरोधी आहे। मराठा समाजाने आणि महाराष्ट्र राज्याने समजून घेतलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना सर्व धर्म समभाव हा प्रकार म्हणजे हे जे काही संविधानाने दिलेलं आहे आपल्याला, हे सुद्धा त्यांना मान्य नाही। ते आरक्षण विरोधी आहेत, ते संविधान विरोधी आहेत, ते ब्राह्मणवादी आहेत, ते जातीवादी आहेत, हा असा आमचा स्पष्ट आरोप आहे। ठीक, धन्यवाद सचिन खरातजी या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। आपल्यासोबत धाराशिवमधल्या ज्या हॉटेलमध्ये सध्या राज ठाकरे उतरलेले आहेत त्या ठिकाणाहून मनसेचे नेते नयन कदम सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून आहेत। नयनजी, आपण राज ठाकरेंसोबत आहात। राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर त्याचे उमटलेले पडसाद यावर आपली प्रतिक्रिया आणि या क्षणी नेमकं काय घडतंय, तुम्ही तिथे आहात, उपस्थित आहात, म्हणून काय तिथे नेमकं घडतंय हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय। नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय। आता काही मराठा आंदोलक आले होते, जरांगे पाटलांचे समर्थक, जिल्ह्याचे काही पदाधिकारी, आणि वरती येऊन साहेबांना भेट पाहिजे, तर साहेब जस्ट हॉटेलमध्ये आले आणि वॉशरूमला गेले। आम्ही त्यांना सांगितलं थांबा, साहेबांना येऊन द्या, पण ते गोंधळ घालत होते, घोषणाबाजी सगळं चालू होतं। तर साहेबांची भूमिका आम्हाला समजून पाहिजे, तर आमचं एवढंच मत होतं की थांबा जरा, साहेबांना येऊन तर त्या वॉशरूम बाहेर, पण त्यांना एवढी घाई होती की त्यांना वॉशरूम झाली होती। त्याच्यामुळे साहेबांना साहेब स्वतः बाहेर आले, त्यांच्याशी बोलले की तुम्हाला बोलायचं, गोंधळ घालू नका, तुम्ही या, मी तुमच्याशी बोलतो। आणि हे बोलल्यावर तुम्ही वर या, माझ्या रूम मध्ये तुमच्यातले ज्यांना यायचं त्यांनी या, हे बोलून साहेब वर गेले आणि ते परत गोंधळ घालून खाली उतरले। म्हणजे त्यांना जर मराठा समाजाचा जर हे पाहिजे असेल, म्हणजे त्यांना बाईट पाहिजे असेल किंवा त्यांना त्याची जबाबदारी समजून घ्यायची असती, तर साहेबांशी चर्चा करायला आले असते। ते न समजता फक्त गोंधळ घालत मीडिया समोर ते लोक गोंधळ घालतात। राजसाहेब आताही बोलले आम्हाला की त्यांना बोलायचं असेल तर बोलायला तयार आहे। आता पोलीस डिपार्टमेंट आलेलं आहे, साहेब तर दौऱ्यावरतीच आहेत, ते कधी त्यांच्याशी बोलतील, पण जर बोलणं, साहेबांचं बोलणं समजून न घेता ते गोंधळच करणार असतील, नाही आम्हाला बोलायचंच आहे, खालती आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, साहेबांनी सांगितलं, मी साहेब स्वतः त्यांच्या समोर उभे राहिले। निश्चितपणे नयनजी, मात्र राज ठाकरेंचं या भूमिकेबद्दल नेमकं म्हणणं काय आहे? आरक्षणाची महाराष्ट्राला गरज नाही असं ते म्हणत आहेत, हेच त्यांना म्हणायचं आहे की काही वेगळं म्हणायचं होतं ज्याच्या संदर्भासाठी आरक्षणाचा मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला होता? नाही, पण साहेबांची भूमिका सगळ्यांनी ऐकली आहे, साहेबांनी भूमिका व्यवस्थित सगळ्यांना सांगितलेली आहे की आरक्षणामध्ये तुम्ही जातीपातीचं राजकारण भडकवून, ही माती भडकवून तुम्ही असं करू नका। आम्ही आता मी स्वतःही जेव्हा मराठा मोर्चा मुक मोर्चाचा लागला होता तेव्हा आम्ही त्या मराठा मोर्चामध्ये सामील झालो होतो, तेव्हाही साहेबांनी त्याचा मोर्चाचं स्वागत केलं होतं की मराठा मोर्चा मुक मोर्चा एकदम शांततेने चांगल्या पद्धतीने काढलेला एक मोर्चा होता। आताही जरांगे पाटलांना जाऊन साहेब स्वतः भेटले होते, साहेबांनी विरोध कुठे करतात, पण जर भांडणं लावत असतील, माते भडकवत असतील आणि एकमेकांची डोकी फोडायला दोन समाज एका समोर उभे राहत असतील, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। साहेबांचं एवढंच म्हणणं आहे। ठीक, खूप खूप धन्यवाद नयन कदमजी, आपण पुढारी न्यूजची सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। मराठा आंदोलक त्या ठिकाणी आले, त्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, चर्चा मात्र होऊ शकलेली नाही, केवळ गोंधळ झाला असे अपडेट देखील त्यांनी दिलेले।